हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे स्पेक्ट्रल शिफ्ट. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट, आजचा आपला टॉपिक आहे स्पेक्ट्रल शिफ्ट. प्रिव्हियसली आपण UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन्स, प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन्स ऑफ UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे पॉईंट कव्हर केले होते. सो टुडे वी हॅव टू डिस्कस द स्पेक्ट्रल शिफ्ट. 4 टाईपचे शिफ्ट आहेत. फर्स्ट आहे बॅथोक्रोमिक शिफ्ट, सेकंड हिप्सोक्रोमिक शिफ्ट, थर्ड वन आहे हायपरक्रोमिक शिफ्ट अँड फोर्थ वन आहे हिप्सोक्रोमिक शिफ्ट. इथे ग्राफिकली रिप्रेझेंटेशनसुद्धा दिलेलं आहे. सो हा जो ग्राफ आहे वेवलेंथ वर्सेस ॲब्सॉर्बन्समध्ये ग्राफ आहे. और इथे बघा हे डिवायडेशन झालेलं आहे. हे जे 4 शिफ्ट आहेत तर हे 4 शिफ्ट इथे डिवाइड झालेले आहेत. हायपरक्रोमिक, हायपोक्रोमिक, बॅथोक्रोमिक अँड हिप्सोक्रोमिक. इथे आपण बघू शकतो हा जो बॅथोक्रोमिक शिफ्ट आहे, बॅथोक्रोमिक शिफ्ट हा राईट साईडला आहे आणि त्याच्या अपोजिट हिप्सोक्रोमिक शिफ्ट आहे. आणि हायपरक्रोमिक शिफ्ट जो आहे तर तो अप्पर साईडला आहे आणि हायपोक्रोमिक जो आहे तर तो लोअर साईडला आहे. सो हा जो बॅथोक्रोमिक शिफ्ट आहे, बॅथोक्रोमिक शिफ्टलाच रेड शिफ्ट म्हणतात आणि हिप्सोक्रोमिक शिफ्टला ब्ल्यू शिफ्ट म्हणतात. एक्झाममध्ये क्वेश्चन्स पण विचारले जातो. बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो नोन ॲज, सो त्याचा आन्सर आहे रेड शिफ्ट. आणि हिप्सोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो नोन ॲज ब्ल्यू शिफ्ट. और रेड शिफ्टवरून सुद्धा क्वेश्चन्स विचारला जातो. सो रेड शिफ्ट म्हणजेच बॅथोक्रोमिक शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट इट मीन्स हिप्सोक्रोमिक शिफ्ट. सो वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. आता इथे ग्राफिकली पण आपण बघू शकतो हा जो बॅथोक्रोमिक शिफ्ट आहे, बॅथोक्रोमिक शिफ्ट हा राईट साईडला रिप्रेझेंट झालेला आहे. आणि इथे हे जे ॲब्सॉर्प्शन्स आहे वेवलेंथचं तर ते लॉंगर आहे, इज ऑल्सो नोन ॲज बॅथोक्रोमिक और रेड शिफ्ट. इथे बघू बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज रेड शिफ्ट. इथे ॲब्सॉर्प्शन टू अ लॉंगर वेवलेंथ ड्यू टू सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन्स पासून हे जे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते लॉंगर आहे, इज ऑल्सो नोन ॲज बॅथोक्रोमिक शिफ्ट. बॅथोक्रोमिकच्या अपोजिट हिप्सोक्रोमिकमध्ये इथे जे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते लॉंगर आहे आणि मग हिप्सोक्रोमिकमध्ये काय होणार, हे जे लाईटचे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते शॉर्टर होणार. हिप्सोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो नोन ॲज ब्ल्यू शिफ्ट. इथे आहे ॲब्सॉर्प्शन्स टू अ शॉर्टर वेवलेंथ ड्यू टू सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनपासनं जे ॲब्सॉर्प्शन्स आहे वेवलेंथ तर ते शॉर्टर आहे, और इट इज ऑल्सो नोन ॲज हिप्सोक्रोमिक शिफ्ट. देन आहे हायपरक्रोमिक शिफ्ट. हायपर इट मीन्स हाय और इन्क्रीजेस. मग इथे काय असणार, जे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते इन्क्रीजेस होणार ड्यू टू सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनपासून हे जे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते इन्क्रीजेस होणार, इट इज ऑल्सो नोन ॲज हायपरक्रोमिक शिफ्ट. आणि हायपरक्रोमिक शिफ्टच्या अपोजिट हायपोक्रोमिक. हायपरमध्ये ॲब्सॉर्प्शन्स इन्क्रीजेस झालेलं आहे तर हायपोमध्ये जे ॲब्सॉर्प्शन्स आहे सबस्टिट्यूशनपासनं तर ते लोअर होणार और डिक्रीजेस होणार. हायपरक्रोमिक शिफ्ट यामध्ये ॲब्सॉर्प्शन्स डिक्रीजेस ड्यू टू सबस्टिट्यूशन. सिम्पल आहे. स्पेक्ट्रल शिफ्ट त्याचे 4 टाईप आहेत, बॅथोक्रोमिक, हिप्सोक्रोमिक, हायपरक्रोमिक आणि हायपोक्रोमिक. बॅथोक्रोमिक शिफ्ट इट इज ऑल्सो नोन ॲज रेड शिफ्ट, इट इज ऑल्सो नोन ॲज रेड शिफ्ट. आणि हिप्सोक्रोमिक शिफ्ट इट इज ऑल्सो नोन ॲज ब्ल्यू शिफ्ट. जो बॅथोक्रोमिक शिफ्ट आहे तर ते सबस्टिट्यूशनपासून राईट साईडला आहे आणि त्याच्या अपोजिट हिप्सोक्रोमिक शिफ्ट. बॅथोक्रोमिक शिफ्टमध्ये काय होणार, जे ॲब्सॉर्प्शन्स आहे तर ते ॲब्सॉर्प्शन्स हे लॉंगर असणार ड्यू टू सबस्टिट्यूशन. हिप्सोक्रोमिकमध्ये ॲब्सॉर्प्शन जे आहे तर ते शॉर्टर असणार ड्यू टू सबस्टिट्यूशन्समध्ये. देन आहे हायपरक्रोमिक आणि हायपोक्रोमिक. हायपर इट मीन्स हाय और इन्क्रीजेस आणि हायपो इट मीन्स लो और डिक्रीजेस. सो हायपरक्रोमिकमध्ये काय होणार, ॲब्सॉर्प्शन जे आहे ड्यू टू सबस्टिट्यूशन्स तर ते इन्क्रीजेस होणार आणि हायपोक्रोमिकमध्ये जे ॲब्सॉर्प्शन्स आहे ड्यू टू सबस्टिट्यूशन्स तर ते डिक्रीजेस होणार. सो या टॉपिकमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तसेच जर पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.